नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी डॉक्टर शैलेश लोखंडे. पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. आज मी आपल्या समोर एक नवीन केस घेऊन आलेलो आहो. तर त्या केसमध्ये एका शेळीच्या पिल्ल्याचे जे पायाचे पुढचे हाड असते ते पूर्णपणे तुटलेले आहे. तर त्याचे कशा प्रकारे बँडेज करायचे आणि ते रिकवर झाले की नाही झाले, तर हा व्हिडिओ मी बँडेज करण्यापासून ते रिकव्हरीपर्यंतचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण फील्डमध्ये प्रॅक्टिस करताना अशा भरपूर केसेस येतात की ज्यावेळेस आपल्याला प्लॅस्टर करायचे असते आणि प्लॅस्टर कशा प्रकारे केले जाते हे बरेचदा नवीन प्रॅक्टिशनरला किंवा बऱ्याच लोकांना माहीत नाही. त्यामुळे हा व्हिडिओ फार महत्त्वाचा होणार आहे आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला सगळी माहिती मिळणार आहे. परंतु त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेलवाल्या आयकॉनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. तर जसे की आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता, हे शेळीचे एक छोटे पिल्लू आहे आणि त्या पिल्लामध्ये समोरच्या पायाचे जे मेटाकार्पल बोन आपण ज्याला म्हणतो, तर त्या बोनचे कंप्लीट फ्रॅक्चर झालेले आहे. जिथे माझे बोट आहे तिथून त्याचे हाड पूर्णपणे तुटलेले आहे, 2 तुकडे झालेले आहे. आपण बघू शकता ते हलवल्यानंतर कसे हलत आहे. याच्यावरून स्पष्ट होते की त्याचे 2 तुकडे झालेले आहे आणि माझ्या हाताला सुद्धा ते स्पष्ट जाणवत होतं. तर आपण याचे प्लास्टर केलेले आहे प्लास्टर ऑफ पॅरिसने. तर आपण प्लास्टर करण्यासाठी 2 प्रकारचे मटेरियल यूज करू शकतो. तर त्यामध्ये जसे की ग्लास फायबर सुद्धा आपण वापर करू शकतो आणि POP म्हणजेच प्लास्टर ऑफ पॅरिसचा सुद्धा आपण वापर करू शकतो. तर फ्रॅक्चरमध्ये काय होते की आपण यामध्ये POP केलेले आहे प्लास्टर ऑफ पॅरिस आणि इथे बँडेज आपण करू शकलो, कारण की स्किन इंटॅक्ट होती, म्हणजे वरची जी त्वचा होती ती जशाच तशी होती. त्या त्वचेला काहीही जखम झालेली नव्हती. जर त्वचा फाटली असती तर आपण इथं प्लास्टर ऑफ पॅरिसने बँडेज करू शकलो नसतो, कारण त्यामुळे काय झालं असतं की आतमध्ये इन्फेक्शन होऊन ते जे कातडी आणि जे मांस असते, मसल्स असतात, ते सगळ्या आतल्या आत सडत गेल्या असत्या आणि त्याचा पूर्ण पाय खराब झाला असता. तर ज्यावेळेस फ्रॅक्चरमध्ये जखम होते, म्हणजे हाडाचा एक टोकदार जे नोक असते ते तुटून बाहेर येते कातडीच्या, तर त्याला आपण कंपाऊंड फ्रॅक्चर म्हणतो. तर अशा ठिकाणी आपण त्याला प्लॅस्टर करणं थोडं टाळा लागते. याच्या मागे कारण असं आहे की तिथे जखम होऊन पाय निकामी होऊ शकतो. तर मग अशा वेळेस आपण ग्लास फायबर बँडेजचा उपयोग करू शकतो, कारण त्या बँडेजमुळे त्याची स्ट्रेंथ भरपूर असते आणि त्याला आपण तिथे जिथे जखम आहे तेवढी जागा सोडून आपण त्याने प्लॅस्टर करू शकतो आणि त्या जखमेची रोज ड्रेसिंग सुद्धा करू शकतो. तर अशा ठिकाणी आपण जे ग्लास फायबर बँडेज असते त्याचा वापर करायला हवा. पण अशा ठिकाणी आपण जे पिल्लू आपण बघत आहात तर याच्यामध्ये कुठेही जखम नाही, म्हणून आपण याला प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर केलेला आहे आणि याचं वजन सुद्धा कमी आहे. जे प्लॅस्टर ऑफ पॅरिस एवढं वेट बिअर करू शकते, म्हणजे एवढे वजन सहन करू शकते आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसवर त्याचा काहीही परिणाम होत नाही, म्हणून आपण इथे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा उपयोग केला. तेच जर मोठे जनावर असते 250-300 किलोची, तर आपण त्या ठिकाणी जो ग्लास फायबर मटेरियल येते तर त्याने बँडेज केले असते. तर बँडेज केल्याच्या नंतर आपण बघू शकता की ते पिल्लू आपल्या पायावर उभे राहू शकत आहे, पण जे हाड मोडलेले आहे त्या पायावर ते वेट सध्या घेऊ शकत नाही, वजन टाकू शकत नाही. तरीही त्याला सवय होईपर्यंत
2-4 दिवसाच्या नंतर ते त्यासुद्धा पायावर वजन घ्यायला सुरुवात करेल। आणि एकदा सवय झाली की त्याचे उठणे, बसणे, चालणे सगळे हे प्लॅस्टर असून सुद्धा व्यवस्थित त्याला करता येईल। तर यामध्ये हे फ्रॅक्चर होऊन 2 दिवस झाले होते, त्यामुळे याच्यावर स्वेलिंग वगैरे काही नव्हती। नाहीतर आपल्याला लगेचच्या लगेच जर प्लॅस्टर करायचे असले तर त्यावेळेस आपल्याला अगोदर कच्चे प्लॅस्टर करावे लागते, कारण की त्याच्यावर भरपूर प्रमाणात सूज येते आणि सूज आली ना आपण जर त्या ठिकाणी पक्के प्लॅस्टर केले तर अशा वेळेस ते प्लॅस्टर जास्त घट्ट होईल आणि जे ब्लड व्हेसल असतात ते रक्तवाहिन्या बंद होऊन जाईल आणि पाय सडायला सुरुवात होऊन जाईल। तर आपण बघू शकता आता याच्यामध्ये आपण प्लॅस्टर 21 दिवसाच्या नंतर म्हणजे 3 आठवड्यानंतर आपण प्लॅस्टर सोडलेले आहे। आता प्लॅस्टर सोडल्याच्या नंतरचा व्हिडिओ मी तुम्हाला रिकव्हरीचा दाखवणार आहे की त्यामध्ये आपल्याला कसा रिझल्ट मिळाला आहे। तर आपण बघू शकता जो डावा पाय आहे समोरचा तो तुटला होता पाय, तर आपण बघू शकता त्याच्यावर आता ते वजन देऊ शकते। फक्त आता त्याला सवय होईपर्यंत 4 ते 8 दिवसापर्यंत म्हणजे जवळ 1 हप्त्यापर्यंत त्याला आता सवय लागायला वेळ लागेल आणि तोपर्यंत ते थोडे लंगडत राहील। तर आता याला आपण पेन किलर द्यायची सुद्धा गरज नाही। तर आपण याला बँडेज करता वेळेस पेन किलर लावले होते। तर बँडेज करण्याची जी पद्धत असते तर त्यामध्ये आपल्याला सर्वात पहिले जे तुटलेले हाड असते ते अलाइनमेंट करायचे असते, म्हणजे जागेवर व्यवस्थित आणायचे असते। त्यानंतर त्याच्यावर कॉटन ठेवून त्यावर बँडेजचा जो कपडा असतो त्याने घट्ट गुंडाळून घ्यायचे असते आणि त्याच्यानंतर प्लॅस्टर ऑफ पॅरिसला पाण्यामध्ये बुडवून त्याच्यावरून 1 ते 2 थर म्हणजे ते चांगले मजबूत होईल अशा प्रकारे आपल्याला त्याला लावायचे असते। आणि सपोर्टसाठी आपण त्याला बांबूच्या काड्या किंवा प्लॅस्टिकचा जो पाईप मिळतो तर त्याला कापून सुद्धा आपण वापरू शकतो। तर अशा प्रकारे आपल्याला बँडेज करायचे असते आणि त्याचा असा रिझल्ट आपल्याला मिळतो। तर आपण बघू शकता हाडामध्ये कुठे जे हाड जुळले ते एकदम व्यवस्थित जुळले, कुठे बेंड झाले नाही किंवा काही प्रॉब्लेम झालेला नाही। तर अशा प्रकारे जे हाड तुटते त्याची आपल्याला ट्रीटमेंट करावी लागते आणि आपण बघू शकता त्याचा रिझल्ट आपल्याला किती सुंदर मिळालेला आहे। 8 दिवसानंतर त्याचे हे थोडे थोडे लंगडणे सुद्धा बंद होऊन जाईल आणि आपल्याला समजणार सुद्धा नाही की या पिल्लाचा पाय मोडला होता म्हणून, कारण ते जे हाड जुळलेले आहे ते एकदम परफेक्ट रीतीने जुळलेले आहे, त्याच्यामध्ये कुठलाही आता काहीही प्रॉब्लेम येणार नाही। तर फील्डमध्ये प्रॅक्टिस करताना आपल्याला अनेक प्रकारच्या केसेस पाहायला मिळतात, तर त्यामधलीच ही एक केस आहे जी मी आपल्यासाठी रेकॉर्डिंग केलेली आहे आणि आपल्याला समोर आज मांडली आहे। तर तुम्ही बघू शकता हाडामध्ये कुठेही बेंड किंवा काही कसलाही दुसरा कोणता प्रॉब्लेम नाही आहे। तर अशा प्रकारे ट्रीटमेंट करून आपण या पिलाचा पाय व्यवस्थित केलेला आहे। फक्त आपल्याला एकदा बँडेज केल्याच्या नंतर 3 आठवडे त्या बँडेजला सोडायचे नसते, म्हणजे 21 दिवसानंतरच आपण त्या बँडेजला सोडतो। तर ही झाली ट्रीटमेंटची पद्धत। धन्यवाद।